आणि आज महत्त्वाच्या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी एव्हिएशन एक्सपर्ट कॅप्टन निलेश गायकवाड आपल्यासोबत जोडले गेले आहेत। निलेशजी, खूप खूप स्वागत आपलं आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये। आज ज्या प्रकारचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न रोहित पवारांनी उपस्थित केलेले आहेत, त्यामुळे विमानाचा मेंटेनन्स, विमान कंपनी, विमानाच्या संदर्भात घेण्यात आलेला निर्णय, रस्त्यावरचा अचानक कॅन्सल झालेला प्लॅन, अशा अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात। मात्र थेट मी त्या सीसीटीव्हीकडे आपल्याला घेऊन जाईल ज्या सीसीटीव्हीमध्ये हे विमान उतरत असताना त्या ठिकाणी तिरपं झालेलं होतं आणि तिरपं झालेलं विमान थेटपणे कोसळलं आणि ही दुर्घटना घडलेली होती। कॅप्टन निलेश, या दुर्घटनेकडे तुम्ही कसं पाहताय? रोहित पवारांनी उपस्थित केलेल्या काही प्रश्नांचा संदर्भ या अपघाताशी जोडता येऊ शकतो का? कारण त्यांनी एक पुतळा म्हणून महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केलेले आहेत आणि या प्रश्नांची आता शहानिशा आणि चौकशी होणं गरजेचं आहे। निलेशजी, नक्कीच मी रोहित पवारजींचं दुपारचं प्रेस कॉन्फरन्स मी लाईव्ह बघितली। हां त्याच्यामध्ये साहजिक जे प्रश्न त्यांनी उपस्थित केलेले आहेत त्या प्रश्नांची उकल होणं हे मात्र नक्की आहे। हां म्हणजे ज्या पद्धतीने त्यांनी प्रेझेंटेशन दिलं होतं ते अतिशय अभ्यासपूर्ण होतं। म्हणजे मला सुद्धा विशेष वाटलं की इतका मोठा अभ्यास रोहितजी यांनी केलेला आहे। तर त्याच्यामध्ये जे काही प्रश्न त्यांनी खरंच विचारलेले आहेत, आता ह्याच्यामध्ये त्यांनी का प्रश्न विचारले आहेत याचं कारण, आणि मी पण तेच सांगतोय कारण रोहित दादा पण तिथं उपस्थित नव्हते आणि मी पण तिथं उपस्थित नव्हतो। त्याच्यामुळे विमानाच्या आतमध्ये काय संभाषण झालेलं आहे, विमानामध्ये काय तांत्रिक अडचण आहे, हे खरंच जोपर्यंत त्याची प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन होत नाही तोपर्यंत कोणालाही हे सांगता येणार नाही, जरी कोणी कितीही स्वतःला एक्सपर्ट म्हणत असेल तरीही। ज्या प्रकारे तुम्ही एकंदरीतच ही संपूर्ण परिस्थिती समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, मला हे विचारायचं आहे की इंधन वाचवण्याचा प्रयत्न झाला का? दुसरा पर्याय होता ज्या ठिकाणी हे विमान लँड करता आलं असतं, त्याचा निर्णय घेण्यात आला नाही का? एकंदरीत घेतलेल्या निर्णय प्रक्रियेवरती उपस्थित झालेली शंका, ज्यावेळेला कॉकपिटमध्ये वैमानिक असतो त्यावेळेला नेमकं काय काय घडत असतं, कोण डिसिजन घेत असतं, मशिनरीज व्यवस्थित काम करताय का, आपल्याला व्हिजिबिलिटी आहे का, या सगळ्या गोष्टी कॉकपिटमध्ये नेमक्या काय संवादाच्या माध्यमातून ऐकायला किंवा पाहायला मिळत असतात? मला तो अनुभव आपल्याकडून जाणून घ्यायचा आहे कॅप्टन। नक्कीच। आता बेसिकली ज्यावेळेस विमान टेक ऑफ घेतं किंवा मग लँड करतं, त्या दोन्ही वेळेस विमानाला त्याच्या पार्किंग मधून बाहेर पडण्यासाठी सुद्धा एअर ट्रॅफिक कंट्रोलची परवानगी घ्यावी लागते। याचं कारण तिथं जे काही चाललेलं असतं त्या सगळं एअर ट्रॅफिक कंट्रोलरच्या हातात असतं किंवा त्याला ते माहिती असतं कोणतं विमान वरून लँड करत आहे, कोणतं विमान वर टेक ऑफ करणार आहे, कोणतं विमान टॅक्सीवेवर आहे। टॅक्सीवे म्हणजे विमान रनवे पर्यंत जाण्यासाठी जो रस्ता वापरला जातो त्याला टॅक्सीवे असं म्हटलं जातं। तर कुठलं विमान टॅक्सीवेवर आहे का, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना बघून त्या वैमानिकांना त्यांना तशा सूचना द्याव्या लागतात। मग तिकडून आता मुंबई एअरपोर्टवरून काय झालं हे पण खरंच सांगता येणार नाही, आणि त्याच्यानंतर विमानाला टेक ऑफ दिलं गेलं तर तिथली विजिबिलिटी तर मला खरंच माहित नव्हती। पण मात्र मागच्या जे तर मी लाईव्ह घेतलं होतं मागच्या याच्यामध्ये माझं, तर त्याच्यामध्ये मी तेव्हा सांगितलं होतं की बारामतीची विजिबिलिटी ही 4000 मीटरची होती। तर बेसिकली ही 5000 असणं खूप योग्य आहे, पण 4000 ही काही वाईट नव्हती हे मी तेव्हाही सांगितलं होतं आणि आत्ताही ठाम आहे। परंतु हे त्यांनी सांगितलं असेल 4000 आहे हे मला माहित नाही, पण समजा रोहित दादा जर म्हणतात विजिबिलिटी कमी होती आणि ती जर खूपच कमी असेल हां, तर ते रिस्क आहे, ते मला खरंच माहित नाही। पण बरं, मागच्या वेळेस तुम्ही मला स्क्रीन पाठवली त्याच्यामध्ये तिथे लिहिलेलं होतं की 4000 विजिबिलिटी होती। तर मी त्याच्यावर मी म्हटलं होतं की येस तुम्ही लँड करू शकता। बरोबर पण आहे। आता ते मला माहित नाही नंतर ते आकडे बदलले आहेत का काय आहेत, मला त्याच्याशी काही माहित नाही। पण मात्र आणि त्यातल्या त्यात तांत्रिक अडचण असेल किंवा प्रेशरमध्ये किंवा आणखीन व्हिजिबिलिटीमध्ये प्रॉब्लेम असेल तर तुम्ही म्हटल्याप्रमाणे त्याला गो अराउंड 100% करता आलं असतं। मी तेव्हा पण तेच सांगितलं होतं, त्याला एक वेळा नाही तो 5-10 वेळा पण गो अराउंड करू शकतो, बरं, त्याला काहीही अडचण नाही। शिवाय तुम्ही मागच्या वेळेस मला अल्टरनेट एअरपोर्टचा हे विचारला होता, तर या अल्टरनेट एअरपोर्टवर पुण्यासारखं एअरपोर्ट होतं, जवळ कराडसारखं एअरपोर्ट होतं, हो, त्याच्या पुढे जाऊन कोल्हापूरसारखं एअरपोर्ट होतं, इकडे थोडं लांब लांब जाऊन औरंगाबाद सर समजा काही हे नसेल। आणि पण मात्र एक गोष्ट जी आहे की इंधन वाचवणं हा काही पर्यायचं मला हे असू शकत नाही। बरं, कारण इंधन त्याच्यामध्ये होतं आणि जसं रोहित दादांनी त्याच्यात सांगितलं की त्याच्यामध्ये विमानामध्ये हे होतं, इंधनाच्या टाक्या ठेवलेल्या होत्या। बऱ्याच वेळेस काही विमानतळांवर पर्टिक्युलर विमानाला लागणारं म्हणजे कुठे 100 एल विमान हे लागतं, विमानाला 100 एल नावाचं फ्युएल लागतं, कोणाला एअरगॅस लागतो। तर बरं, तो प्रत्येक विमानतळावर अवेलेबल होईल त्यासाठी मग या विमान कंपन्यांना आपली एक सेपरेट गाडी तिकडे आधी पाठवावी लागते, टँकर छोटा, जो तो विमान रिफ्युल करेल।
मग हे टाळण्यासाठी जर त्यांनी ते केलं असेल तर ते 100% चुकीचं आहे. अशा प्रकारे विमानामध्ये तुम्ही म्हणजे तुम्ही फ्युएल टँक जे आहे त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही विमानामध्ये जर तुम्ही ते फ्युएल ठेवणार असाल तर ते काही होऊ शकतं. तसं जर असेल तर ते मात्र चुकीचं आहे. तसं बरं. ठेवणं हे नाहीये. आणि जर तिथं एअरपोर्टवर उतरण्यासाठी व्हिजिबिलिटी कमी असेल, आता मी मागच्या वेळेस मी पण सांगितलं की जर 4,000 असेल देन इट्स ओके. पण हे आकडे कुठून आलेत मला माहित नाही. बरं बरं कॅप्टन पण निलेश त्याच्यापेक्षा मात्र कमी असेल तर मात्र हां शेवटच्या 1 मिनिटावरती प्रश्न बोला. उपस्थित करण्यात आला रोहित पवारांकडून. तो म्हणजे शेवटच्या 1 मिनिटांची माहिती आमच्यापासून लपवण्यात आलेली आहे. बरं, एखाद्या विमानाचा अपघात झाल्यानंतर हा घात आहे, अपघात आहे, शेवटचं कॉन्व्हर्सेशन काय असतं? इतक्या महत्त्वाच्या घडामोडी घडत असताना किंवा त्यात तर आता दादांनी प्राणही गमावलेले, त्यांच्याबरोबर असलेले कलिग्स जे आहेत त्यांना देखील प्राण गमवावे लागलेले होते. मग निलेशजी, घात की अपघात याचा निर्णय कुठल्या सर्कमस्टान्सेसवरती घेता येणं शक्य होऊ शकेल? सत्यता कशी काय समोर येईल? एकतर मला ते काही सांगता येणार नाही आणि त्याच्यामध्ये मला जायचं पण नाही. घात का अपघात जे आहे ते खूप मोठं प्रकरण आहे. एवढ्या याच्यावर माझा स्टडी नाहीये. मी तांत्रिक बाबींवर मी बोलू शकतो. बरं. तांत्रिक बाबींमध्ये समजा हे विमान पडलं असेल, मी फार तर फार त्यांनी गो अराउंड करायला पाहिजे होतं. जर हे नसेल तर त्याच्यामध्ये एवढं मात्र नक्की आहे की फ्युएल वाचवण्याचा पायलटचा प्रयत्न नसेल. मला काही विमान कंपनीची बाजू घ्यायची नाहीये, पण फ्युएलसाठी कोणी जीव स्वतःचा आणि एवढ्या मोठ्या नेत्याचा कोणी गमावणार नाहीये. तर तो कुठलाही प्रश्न याच्यामध्ये नसावा. पण म्हणजे तांत्रिक बाजू असेल तर म्हणून मग त्यांनी फोर्स लँडिंग करा. म्हणजे आता गो अराउंड करून आणखीन जास्त हानी होण्यापेक्षा आपण लँड करावं असं त्यांचा विचार असू शकतो. नक्कीच धन्यवाद कॅप्टन निलेश गायकवाड. तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात आणि तांत्रिक अडचणी काय आल्या असतील किंवा ज्या टर्म्स अँड ह्या आम्ही ऐकल्या की ज्यावेळेला विमान उड्डाण करत असतं त्यावेळेला काय तांत्रिक बाबी घडू शकतात किंवा काय त्याच्यात बिघाड येऊ शकतात या संदर्भामध्ये तुम्ही विश्लेषण केलं त्यासाठी धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.